हॅलो. हा बोला की मॅडम. काय बोला की म्हणताय, तुम्हाला काय अकलीचा भाग आहे का नाही? आता तुम्ही तर डायरेक्ट आमच्या अक्कलच काढून राहिलात, काय झालं हो? अहो तुम्ही कॉल करताय म्हणजे बोलताय आपण कॉलवरती आणि तो कॉल तुम्ही करता रेकॉर्डिंग हा. आणि तुम्ही तो सोशल मीडियावर टाकताय. जरा काय आहे का नाही जीवाला थोडी तरी? मग त्यात काय झालं एवढं? काय मी काय कुठल्या काय देशाच्या गुपित फायलीविषयी बोललो का, कुठल्या अतिरेकीविषयी बोललो का, नेमकं काय बोललो टाकलं तर पण? अहो तुम्हाला नॉलेज आहे का, जनरल नॉलेज, नाही हो मला घरातलं नॉलेज. नॉलेज, असं एखाद्या फॅमिलीवरती काय परिणाम होईल ह्याचं नॉलेज आहे का जरा तरी? मला नॉलेज नाही, तुम्ही शिकविता का थोडं? मग शाळेत काही B.Com C.Com D.Com झाले ते नुसतं काय तिथं काय चणे खायला गेलता का? शाळेत नुसतं आम्हाला एवढं शिकवलं की लोकांना घोडे कसे लावायचे. हा. कसला मूर्ख माणूस आहे तू, हं? मूर्खच आहे की मी. हा बोला, पुढचं बोला. उगं जास्त शानपणा. म्हणजे जरा पण असं लाज लज्जा काही वाटत नाही. माझे ते युट्यूब चॅनल ते फेसबुकचे व्हिडिओ सगळे डिलीट करून टाकायचे. कशामुळे डिलीट करायचे? तुम्ही मला फोन केलेला आहे, मी मला तुम्हाला परमिशन नाही. नाही नाही माझी परमिशन घेतली होती का? मी बाबा व्हिडिओ केलाय मॅडम, हा व्हिडिओ मी युट्यूबला टाकते म्हणून माझी परमिशन घेतली होती का? पण तुमची परमिशन घ्यायला काय, तुम्ही काय देशाच्या मुख्यमंत्री हो का पंतप्रधान हो? अरे माझा आवाज तू डायरेक्ट सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे. ह्याच्यावरती मी केस सुद्धा टाकू शकते. तुला आहे का त्याच्यातलं काही ज्ञान जरा तरी? आणि काय काय असं म्हणजे आवाज व्हायरल केला म्हणजे काय कुठल्या गुपित फायली विषयी बोललोय का, काय आहे काही ना त्या काही आवाजात असतात मी? गोष्टी, काही ना काही बोललेला असतो. तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही, अकलीचा भाग जरा? काय काय तू झालं काय आता नेमका? शेण हा. खाऊन जगतोस का तू? गु खाऊन जगता हो बस का, पण नेमका काय प्रॉब्लेम आहे? हा. हॅलो. त्याच्या समोर डोकं फोडून घ्यावं असं वाटतंय आता. डोकं कशाला, हातपाय तोडून घ्या की, पण नेमका प्रॉब्लेम काय आहे? ते बाबा, आमच्या घरात आमचा नवरा ओरडायला लागलाय, तेवढं ते डिलीट करून टाकतो ते व्हिडिओ. मग फोन तुम्ही केलता का मी केलता? मग तुम्ही फोन बी करायचा ना मला, तुमच्या नवऱ्यालाच विचारायचं मी ह्या ह्या व्यक्तीला फोन करायला लागले म्हणून. त्यांची परमिशन घेतली होती का? मी फोन केला नव्हता बाबा तुला, तुझे फोन येतात मला. अहो तुम्ही फायनान्सची मॅडम बोलताय, मी ओळखील की. फायनान्स मध्ये बसताना तुम्ही ग्राहकाला फोन करताय, मग प्रत्येक ग्राहकाला फोन करताना तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारायचं मी ह्या ह्या व्यक्तीला फोन करायला करू का म्हणून. घरात विचारायचं काय संबंध येतोय माझा? पण तुला अक्कल पाहिजे का नाही बाबा, मॅडम मी रेकॉर्डिंग केलेलं आहे, मी व्हायरल करते म्हणून. ह्याचं नॉलेज पाहिजे की नाही तुला? माझ्या कशी परमिशन शिवाय तू अपलोड का केलंस? का केलंस म्हणजे तुम्ही मला ते फोन डिलीट करून त्रास का दिलं? तू डिलीट कर पहिलं, नाही तर तुझं असं चॅनल गायब होईल, लक्षात ठेव. अहो माझ्या हात पाय तोडून तुमच्या गळ्यात बांधून हिंडा, मला काय घेणं देणं आहे त्याच्यावरून? म्हणजे धमक्या तू टाकताय का? मी धमकी देत नाहीये. हा. मला धमकी द्यायची सवय नाहीये. मी डायरेक्ट हातपाय तोडून दाखवत असते. आणि तोडून काय त्याचा काय क्षमा करून खाणार आहो का तुम्ही? मी खिमा करून नाही खाणार. हा. तुला चालेल येतं का ते बघ पुढचं. अहो खिमाचं मला सोड तिकडं. मला आता तर असं कुठं चालता येते, मी पांगळाचा मी नुसतं सरपट थिंडतोय की. हा. ए बाबा वाढवू नको. माझं तुला एकच म्हणणं आहे, तेवढं ते व्हिडिओ तेवढं डिलीट कर. बस झालं कशामुळं नाटक. कशामुळं करू? तू माझी परमिशन घेतलेली नाहीये. परमिशन शिवाय कॉल रेकॉर्ड सुद्धा करू शकत नाही. तुला माहित अहो नाही का, तुमचा नवीन नियम संबंधच नाही काढलेला सरकारनं, शिंदे सरकारनं काढलेला नवीन नियम तुला माहित नाही का? तुम्हाला जे काय करायचंय ते करा, सर्वोच्च न्यायालयामध्ये जावा, मी सिद्ध करू शकतो हे तुमचा आवाजच नाही. तुम्ही कशावरून मी म्हणता तुमचा आवाज आहे? मी एकनाथ दादाला फोन करीन आणि तुझी कंप्लेंट एकनाथ दादाकडे करीन. मग मी आमच्या देवेंद्र फडणवीसला फोन करीन. तुम्हाला तो तर काय माहित करणार आहे की आहे तो फुसक काय करणार आहे देवेंद्र फडणवीस? काय करतंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की समजायला. काय करत नाहीये ते. आणि तो तर काय करणार, सरकार त्यांच्याच हातात आहे ना. तो तर म्हणणार ना, वा तू परमिशन शिवाय कशाला कॉल रेकॉर्ड केली, ते डिलीट करून टाक बघ तिकडं. अहो मी देवेंद्र डायरेक्ट फडणवीस कडे जायची गरज नाही मी ना मला ते. डायरेक्ट मी डायरेक्ट एक वकील देणार आणि वकिलाला सांगणार ही आवाज ह्या बाईचा नाहीच. तुम्ही कशावरून सिद्ध करू शकता हा आवाज तुमचा आहे म्हणून? अरे तो माझाच आवाज आहे. कोण म्हणते? मूर्ख तुम्ही आहेस का म्हणताव. तो? अहो तुम्ही म्हणताव तुमचा आवाज आहे, पण जनतेला माहित आहे कोणाचा आवाज आहे. कोण हा. आहे? मी कोण आहे? माझं नाव सांग बरं. फायनान्सची मॅडम आहे. हा. नाव काय, नाव काय? नाव बिव मला काय माहित नाही. मला का तुमच्यासोबत लगीन करायचं का तुमचं नाव माहिती करून? अरे डोक्यावर पडलेल्या, डोक माझं लग्न झालेलं आहे. मग मी कुठं म्हणालोय नाही? मला बाकीचं फालतूगिरी बंद कर. ते व्हिडिओ माझ्या समोर आताच्या आता डिलीट कर. फायनान्स वालीचा आला फोन. कशाला आला फोन? झक मारायला हप्ते थांबवतो आणि वरनं म्हणतो का फायनान्स वालीचा आला फोन. येणारच ना हप्ते थांबवल्यावर. मग करायचा नाही ना फोन मला? कशासाठी करायचा फोन?
हरामखोर हप्ते भरत जा की वेळेवर मग. हप्ते भरायचा की म्हणजे मग काय तुम्हाला काय पैसे पाठविले नाहीत काय मी? उपकार केलेस काय आमच्यावर? उपकार केलं का म्हणजे काय व्याजासकट पैसे पाठवलोय समद. उपकार केलास का मग? ए उपकाराची तर तुम्ही भाषाच बोलू नका. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ती करून घ्या. माझे व्हिडिओ ते डिलीट केले पाहिजेत, नाहीतर मी पाहिजे तशी मी कारवाई करणार, लक्षात ठेव. कुठली व्हिडिओ? माझे जे व्हिडिओ जेवढे फायनान्स वाल्याचे व्हिडिओ आहेत ना ते सगळे डिलीट मारायचे. किती येते? 10-12 व्हिडिओ येतं. आणि कशावर टाकली तुम्ही? युट्यूबला टाकलेत. माझं चॅनलच नाही की हो. युट्यूबला टाकलेलं आहे, मी अहो स्वतः ऐकलेलं आहे. दुसऱ्याने कोणी तर टाकला असेल, मी नाही टाकाला ते. मला शहाणपणा शिकू नकोस बर का. शहाणपणा शिकवायची मला जास्त सवय आहे. नाही, तुला आता चांगलं ओढलं पाहिजे. बस झालं तुझं नाटक आता. कुठं बघते वडणार मी आहोत? आता. अहो तुम्ही कुठं वडणार आहोत तिथं वडा, ना तर डायरेक्ट फाशीवर वडा. हसत हसत जाणार आहो मी. मला मला वाटतं कशाला तू धमक्या टाकाला हो? मला वाटतं तू दररोज गुच खात असणार. काय आ दररोज काय बैलाचं शेण खातोस का? अहो मी काय का खाईना माती खात असन, तुम्हाला काय घेणं देणं आहे त्याच्याहून? हे बघ बघ, मी तुला चांगल्या पद्धतीने सांगते, भावा म्हणून सांगते. माझे तेवढे भावा व्हिडिओ कशाला? डिलीट कर. माझा आवाज व्हायरल करू नको, मला व्हायरल व्हायचं नाहीये. मग तुम्ही मला फोन करू नका ना. तुम्ही नाही फोन केल्यावर मी कुठलं रेकॉर्डिंग टाकणार आहो? मग मी तेच सांगतो, तुझं 1 शेत विक आणि ते हप्ते सगळं नील करून टाक. तुम्हाला पण भारी वाटतं रेकॉर्डिंग करून टाकालेलं ते ऐकायला आणि पुन्हा वरनं धमक्या टाकाला होय अजून? नाही ते मग आमच्या घरात भांडणं व्हायला लागले तर तेवढं डिलीट कर. घरच्यावाला माझे मी समजावतो की तुम्हाला काय करायचं, तुम्ही शांत बसा उग. तुला मी थांब जरा, तू ठेव फोन. ए तुला मी ठेव. पद्धतशीर बघते मी. उग फुकट टाइमपास साठी फोन करायचा, उग काय बी बोलत बसायचं उग. तुला पद्धतशीर तुझी तुझी कशी पद्धतशीर वाट लावते ना, तू बघ आता. नाही ना पदतशीर करणार, वाट नाही ना लावू तुझं नका चॅनल, हो. तुझं युट्यूब चॅनल नाही ना उडवलं तर माझं नाव फिरवून ठेव आता. मला पण कराडकर म्हणतात, तू बघच आता. पदतशीर पदतशीर कार्यक्रम करू नका. पदतशीर घोडं लावा बस का आता. ते काय पण लावतो, हा काय पण लावतो. राहिलं. तू निर्लज्ज माणूस असतो ना, ज्यांना लाज आवड लज्जा अजिबात नाही ना, त्यातला तू सगळ्यात मोठा निर्लज्ज माणूस. मी निर्लज्जम सदा सुखी आहे बस का. हरामखोर म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे तुझा. मी मूर्ख आहे. हरामखोर नाही, मूर्ख आहे. काय रे देवा, तू ठेव तुझं चॅनलच गायब करतो. तुझं चॅनल असं कॉपीराइट टाकतो ना बस. चॅनलला कॉपीराईट तर टाकायचं सोडा. चॅनल गेल्यावर मी तुम्हालाच गायब करतो. तुम्ही माझं चॅनल गायब करायला होय? हा. मला गायब करायला मी काय मुंगी आहे व्हय? मुंगी का असू द्या ना, काय पण असू द्या की दाखवितो की परत मी बी एका एकाचा कसा काटा काढतो सीआयडी बघा. सीआयडी कशी माग लागत्या बघ परत. सीआयडी लय त्याला करोडाचा घोटाळा लागतं तर महागट लागते. मला एवढ्या मोठ्या हस्तीला तू गायब करणार? जंगलात तुला फुकाव. माहित नाही का मला? तू माझं नावच ऐकलेलं नाहीये रे. माहित त्याच्यामुळे आहे. तुला काहीच माहित नाहीये मी काय आहे आणि कोण आहे ते. हाडळीन आहे हाडळीन. तू ठेव फोन, फोन ठेव. पांढऱ्या पायाची हाडळीन आहे माहित आहे की.